नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, माझे नाव श्रीमती नंदा विजय सावंत, सहाय्यक शिक्षिका, महाराणी साईबाई विद्या मंदिर, मालाड पूर्व. 100 दिवस 100 बोधकथा वाचन या उपक्रमांतर्गत आज मी तुमच्यासमोर 43वी कथा सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे मूर्ख लांडगा. एकदा एक लहान मुलगा घरामध्ये रात्रीच्या वेळी रडत असतो. त्यावेळी त्याची आई त्याची समजूत घालते, तरीही तो रडायचा थांबत नाही. शेवटी रागात असलेली आई बाळाला म्हणते, आता झोप, नाहीतर तुला मी लांडग्याकडे देईन. मुलगा हे ऐकून झोपी जातो. हेच सर्व बोलणे या घराबाहेर राहून एक लांडगा ऐकत असतो. लांडग्याला वाटते, आज आपल्याला चांगलेच भोजन मिळणार. तो लांडगा रात्रभर वाट पाहत बाहेर उभा राहतो, पण तसे काही घडत नाही आणि मग तो कंटाळून जंगलात निघून जातो. जंगलातील दुसरा कोल्हा त्याची विचारपूस करतो. तेव्हा लांडगा तिथे घडलेला सर्व प्रसंग त्या कोल्ह्याला सांगतो. आपण त्या बाईच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि आपण उपाशी राहिलो. विनाकारण जागरण करून आता मात्र जंगलात आपल्याला परत यावे लागले. या कथेचं तात्पर्य, एखाद्याच्या बोलण्यात सहज निघालेल्या शब्दांवर विश्वास ठेवू नये. त्या शब्दाच्या मागच्या पुढचा संबंध काय आहे हे माणसाने नेहमी लक्षात ठेवावे. धन्यवाद.